उन्हाळा म्हणजेच कच्च्या कैऱ्या आणि आंब्यांचा सीझन. नमस्कार, तुम्हा सर्वांचे विद्यास किचनमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कैरीची तिखट, आंबट आणि गोड अशी चटपटी चटणी. कैरीची चटणी बनवण्यासाठी काय काय लागणार आहे ते आधी पाहूया. 2 छोट्या साईजच्या कैऱ्या, पाव चमचा जिरा आणि पाव चमचा मोहरी, 1 चमचा साखर. तुम्ही साखर न वापरता गूळ पण वापरू शकता. चवीनुसार मीठ, 4 ते 5 मिरच्या, तुम्ही मिरची पावडर पण यूज करू शकता. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता, कोथिंबीर. कैऱ्या आपण साल काढून कट करून घेणार आहोत. दोन्ही कैऱ्यांचा साल काढून घेतलेला आहे, ते आता कट करून घ्यायचं आहे. दोन्ही कैऱ्या कट करून घेतलेल्या आहेत. आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. तर मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये कैऱ्या मी ॲड करते. मिरची, कोथिंबीर, लसूण, चवीनुसार मीठ, साखर. आता हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये चांगलं बारीक वाटून घेते. सगळं साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे. आता हे आपण एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया. आता फोडणी द्यायची आहे. तर फोडणी देण्यासाठी मी छोटीशी कढई घेतलेली आहे, त्यात मी 1 चमचा तेल ॲड करते. तेल थोडं गरम झाल्यावरती मी त्यात जिरा आणि मोहरी ॲड करते. जिरा आणि मोहरी चांगली तडतडेपर्यंत भाजून घ्यायची आहे. कढीपत्ता ॲड करते. जिरा, मोहरी आणि कढीपत्ता चांगला भाजलेला आहे. गॅस बंद करते.
आणि मी हे चटणीमध्ये ॲड करते. चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता चटणी एकदम छान झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा, लाईक करा आणि चॅनल नवीन आहे तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.